ठीक आहे. तर बघा आज आपण काय बघणार आहोत, क्यूब अँड क्यूब रूट. ठीक आहे, क्यूब अँड क्यूब रूट, घन आणि घनमूळ. तर या प्रकारे तुम्हाला घन तर माहितीच असतील. 1च्या क्यूब किती, आता 1च्या क्यूब काढा, रेज टू पॉवर 4 काढा, रेज टू पॉवर 5 काढा, काही पण काढा. 1च्या स्क्वेअर काढा, काय राहील, एकच राहील. अरे ठीक आहे, 1च्या क्यूब रूट पण एकच राहील. ठीक आहे. मग 2च्या, आता घन म्हणजे काय, तर एखाद्या संख्येच्या 3 वेळा गुणाकार आहे ना, त्याच संख्येच्या किती वेळा, जसा 2च्या क्यूब म्हटलेला आहे, इथं कसं काढायचं आहे, 2 गुणिला 2 गुणिला 2 दुने 4, 4 दुने है ना, या प्रकारे. आता हा पॉझिटिव्ह संख्येचा तर काही फरक पडत नाही. आता पॉझिटिव्ह बघा, स्क्वेअरच्या वेळी काय शिकला होता आपण, जसा -4चा पण स्क्वेअर करायचा आहे, तर काय झाला असता, -4 इंटू मायनस, बरोबर आहे, तर किती आला असता, 16 झाला असता. 4चा स्क्वेअर पण घ्यायचा आहे, तर 4 इंटू 4 किती आला असता, 16 झाला असता. अरे बरोबर. तर स्क्वेअरच्या वेळी -4 राहो नाही तर +4 राहो, व्हॅल्यू कशी येते, सेम. ठीक आहे, स्क्वेअर किंवा स्क्वेअर करताना त्याची व्हॅल्यू कशी येते, सेम. पण क्यूबच्या वेळी थोडासा काय होते, फरक पडते. बघा, जसं मी म्हटलं -4चा क्यूब आहे, -4चा काय आहे, तर -4 इंटू -4 इंटू -4. आता हा -4 न -4 तर काय झाला असता, प्लस. बरोबर आहे. आपण शिकलो, रूल शिकलेला आहोत आपण. चला, रूल मी तुम्हाला सांगून देतो, ॲडिशन सबट्रॅक्शनचे पण आणि मल्टिप्लिकेशनचे. सपोज एक संख्या काय असेल मायनस आणि दुसरी संख्या काय असेल, रूल मी सांगतो तुम्हाला, जसं मायनस प्लसचे नाही का, तर मायनस असेल एक संख्या आणि दुसरी संख्या काय असेल, प्लस. आता यांची ॲडिशन सबट्रॅक्शनची गोष्ट चालू आहे. कशाची, ॲडिशन सबट्रॅक्शन. एक संख्या प्लस एक संख्या मायनस, तर काय करायचं आहे, हे काय आहे, ॲक्शन. म्हणजे अशा संख्या असतील, एक संख्या मायनस असेल एक संख्या प्लस असेल, तर ॲक्शन कोणती करायची, आपण कन्फ्यूज होतो. तर कोणती करायची, मायनस. एक संख्या दुसरी प्लस असेल, मागची मायनस असेल तरी पण मायनस. दोन्ही संख्या मायनस असतील तर कोणती ॲक्शन करायची, प्लस. आणि प्लस प्लस असेल तर प्लस. कोण मायनस म्हटलं रे, मंद लोक. प्लस प्लस असेल तर प्लसच. ठीक आहे. आता हे ॲक्शन केल्यानंतर जो येणारा उत्तर आहे, उत्तरासमोर म्हणजे ॲन्सरच्या समोर चिन्ह कोणता द्यायचा, इथं जो चिन्ह राहील, इथं जो चिन्ह राहील तो कोणता राहील, मोठ्या संख्येचा, मोठ्या संख्येचा चिन्ह येईल. कळलं. त्यानंतर इथं मल्टिप्लिकेशनचा रूल काय म्हणते बघा, मल्टिप्लिकेशनचा रूल काय म्हणते, मल्टिप्लिकेशन है ना, मल्टिप्लिकेशनच्या मध्ये मायनस इंटू मायनस का होऊन जाईल, प्लस. मायनस इंटू प्लस का होऊन जाईल, मायनस. मायनस प्लस इंटू मायनस का होऊन जाईल, मायनस. आणि प्लस इंटू प्लस का होऊन जाईल, प्लस. हे काय दिलेले आहे, त्या बाजूला चिन्ह दिलेले आहेत. आणि इथे ॲक्शन कोणती होत आहे, हमेशा ॲक्शन कोणती होत आहे, ॲक्शन होत आहे इंटूची. ॲक्शन कोणती होत आहे, हमेशा, है ना. मी एक एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. सपोज मी म्हटलं की भा -5 + 3 किती होणार आहे, -5. आता बघा, एक संख्या मायनस एक संख्या प्लस, तर किती होणार आहे, मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या मायनस करा. 5 मधून 3 गेले 2, सर 2 तर उत्तर येईल, पण मायनस येईल की प्लस येईल, तर मोठ्या संख्येचा चिन्ह कोणता आहे, ठीक आहे. देन सपोज मी म्हटलं की एक संख्या -7 आहे आणि एक संख्या प्लस आहे, -5 आहे, तर काय होईल बघा, मायनस मायनस का होऊन जात असते, प्लस. म्हणजे 7 आणि 12 काय होऊन जाईल, 7 आणि 5 का होऊन जाईल, 12. आणि चिन्ह कोणत्या संख्येच्या, मोठ्या संख्येच्या. देन सपोज मी म्हटलं आता एक संख्या सपोज प्लस आहे आणि इकडे सपोज काय आहे, -11 आहे सपोज, है ना. तर बघा, प्लस मायनस काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजे 11तून 9 गेले 2, 11तून 9 गेले 2. आणि चिन्ह कोणत्या संख्येच्या येईल, तर मोठ्या संख्येच्या. ठीक आहे. या प्रकारे हे ॲडिशन सबट्रॅक्शन चालत असते. पण इंटूमध्ये थोडासा काय असते, फरक असते. जसं मी म्हटलं -3 इंटू 5, तर 5 त्रिक 15 आणि मायनस इंटू प्लस का होऊन जाते, मायनस. तसेच -3 इंटू -5 असता तर काय झाला असता, उत्तर तर 15 झाला असता, पण मायनस का होऊन गेला असता, प्लस. तर या प्रकारे काही नियम असतात, ते नियम आपल्याला इथं अप्लाय करावे लागतील. जसं इथं बघा, मी हेच सांगत होतो की काय, मायनस इंटू मायनस काय झाला, प्लस, म्हणजे 16 आला.
4 × 16 इंटू -4 अजून बाकी आहे. आता प्लस इंटू मायनस काय होते बघा, प्लस इंटू मायनस काय होईल, मायनस, म्हणजे इकडे काय आलं असतं -64. या प्रकारे साईन याच्यामध्ये काय होत असतात, चेंज होत असतात. कशामध्ये, क्यूब आणि क्यूब रूटमध्ये. ठीक आहे. देन आता या संख्यांच्या तर येऊन जाईल सर, क्यूब तर काढणं येऊन जाईल, क्यूब रूट कसं काढायचं, तर आपल्याला काही युनिट डिजिट कन्सेप्ट पकडून ठेवावं लागेल. कारण क्यूब रूट काढायच्या टेक्निक थोड्याशा कशा आहेत, लेंदी आहेत है ना. आणि जास्त एखाद दोन क्वेश्चन आले तर आले, एखाद क्वेश्चन आला तर आला क्यूबचा. ठीक आहे. तर त्याच्या आपल्याला युनिट डिजिट कन्सेप्ट वापरावं लागेल. युनिट डिजिट कन्सेप्ट म्हणजे 1च्या क्यूबमध्ये काय येत आहे, 2च्या क्यूबमध्ये काय येत आहे, म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी सपोज 8 लागलेला असेल, काय लागलेला असेल, आणि त्याच्या क्यूब रूट काढा म्हणेल. क्यूब रूट असं दाखवतात. स्क्वेअर रूट कसं दाखवतो आपण, डायरेक्टली असं. ठीक आहे. स्क्वेअर रूटमध्ये 2 इथं लिहत नाही, पण क्यूब रूटमध्ये इथं 3 लिहावं लागते. शेवटी 8 आहे, तर समजून घ्यायचं आहे तुम्हाला की जे भी संख्या येणार आहे याच्या उत्तरामध्ये, याच्या जो क्यूब रूट येणार आहे त्याच्या शेवटी काय लागलेला दिसेल, 2. अरे कळलं का. 3च्या ह्याच्यात काय दिसत आहे, 7. 4च्या ह्याच्यात 4. 5 तर हमेशा 5च राहील. 6च्या ह्याच्यात 6 राहील, हे तिन्ही. ठीक आहे. 7च्या ह्याच्यात किती दिसत आहे, 8 मध्ये, म्हणजे ज्याच्या शेवटी 2 लागलेले राहील आणि त्याच्या क्यूब रूट काढा म्हणेल, तर समजून जाल उत्तरामध्ये काहीतरी काय येणार आहे, शेवटी 8 येणार. 9च्या बी काही टेन्शन नाही आहे, 9च्या आहे का काही नाही, आणि शून्यवाल्याच्या बी काही टेन्शन नाही. याच्या है ना, आपल्याला विचारच नाही करायचे, ज्यांचे ऑलरेडी तेच संख्या येत आहेत है ना. मग फरक कोणामध्ये पडत आहे, तर 2 मध्ये पडत आहे, 3 मध्ये पडत आहे, आणि इकडे 7 मध्ये आणि 8 मध्ये. बाकी सगळ्यांमध्ये तर तेच संख्या येत आहेत. अरे येत आहेत, तर या गोष्टीवरून तुम्हाला काढावं लागेल. मग सर पॉईंटवाल्या संख्यांच्या कसा काढायचा, पॉईंट, आता ठीक आहे, हे ठीक आहे, पॉईंटवाल्या संख्यांच्या कसा, तर तो बघा घेऊन सांगतो तुम्हाला इथंच एखादा प्रॉब्लेम. सपोज मी म्हटलं अंडर क्यूब रूट 0.729. ठीक आहे. याच्याच घेऊन पाहू आपण 9च्या. ठीक आहे. तर आपल्याला यात 729 वरून तर समजला की येणारा उत्तरात काय येणार आहे. ठीक आहे. तिथे 2च्या पटीत चालत होता आपण, म्हणजे पॉईंट नंतर 2 आकडे असतील तर क्यूब मध्ये, म्हणजे त्याच्या स्क्वेअर रूट घेताना एका संख्येनंतर पॉईंट देत होता. अरे बरोबर, डबलचा होता ना तिथं, इथे ट्रिपलचा राहते, ट्रिपलचा फरक राहते. म्हणजे इकडे 3 संख्यानंतर काय आहे, म्हणजे पॉईंट नंतर 3 संख्या आहेत, तर इकडून आपल्याला एकाच्या संख्येनंतर पॉईंट द्यायचा. म्हणजे हा कोणाचा झाला असता क्यूब, तर मायनस आपला 0.9च्या. बघा बरं, 0.9चा गुणाकार करून 3 वेळा. ठीक आहे. 9 9 9 9 मला माहिती आहे किती होणार आहे, 729. मग इकडे लक्ष द्या, पॉईंट नंतर एक संख्या, पुन्हा एक संख्या, पुन्हा एक संख्या, टोटल किती झाले 3. तर इकडून 3 संख्येनंतर पॉईंट आला असता, म्हणजे हा आला असता की नाही आला असता, है ना. तर 3च्या पटीमध्ये चालत असते. तसा क्यूबमध्ये अगर करायचं असेल, सपोज मी म्हटलं 0.02च्या काय करायचं आहे मला, क्यूब. आता बाकीचे तर झिरोच आहेत. 2च्या क्यूब किती आला असता, 8 येणार आहे सर उत्तरामध्ये. पण इकडे पॉईंट नंतर किती आहेत, 2. तर त्याच्या काय करायचं आहे आपल्याला, तिप्पट. हो, तर किती होईल, 6. म्हणजे इकडून किती संख्येनंतर पॉईंट आला असता, 6. 1 2 3 4 5 झाले, आणि इकडे काय आला असता, 6. आता कसं सर, असा कसा बघा, 0.02 0.02 0.02 2 2 2 2 8 झाले असते. टोटल पॉईंट नंतर संख्या किती, इकडे 2 2 2, टोटल किती, इकडून 6 संख्येनंतरच पॉईंट दिले असत्या. तर 1 2 3 4 5 6 इथेच आला असता पॉईंट, आला असता हा त्याचा क्यूब. अरे आला असता. तर इथे 3च्या पटीमध्ये चालतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढाच याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण सरळ काय बघणार आहोत, प्रश्न. तर या अगोदरचे एक्झरसाइज आपल्या झालेल्या आहे है ना. तुम्ही केले, रिवाईज केले बघा. रिवाईज करायच्या इथून. त्यानंतर आपण NMMSची पुस्तक आहे तुमच्याकडे, NMMSच्या पुस्तकातून सोडवून काढा तुम्ही. नवोदयची पुस्तक असेल कोणाकडे, त्याच्यातून सोडवून काढा. मागच्या वर्षीचे प्रश्न असतील ते सोडवून
काढा, जे जे चॅप्टर झाले ते. कळलं? प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिसशिवाय काही होणार नाही. ठीक आहे. आपण काही एक्स्ट्राचे प्रश्न दिले ते अलग से सोडवायचे. ठीक आहे. आणि काही प्रिव्हियस इयर पेपर असतील तुमच्याकडे ते पण प्रॅक्टिस पेपर. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय काढायचं आहे, याच्या क्यूब रूट काढायचं आहे. अरे क्यूब रूट काढायचं आहे, कसं काढणार आहोत क्यूब रूट? तर मी तुम्हाला सांगितलं, एक तर ऑप्शनवाली मेथड, नाहीतर ॲप्रोक्सवाली मेथड है ना, युनिट डिजिटवाली पण वापरू शकता. शेवटी काय आलेलं आहे? 9. आता 9 कोणाच्या क्यूबमध्ये आला होता? स्वतः 9च्याच क्यूबमध्ये आला होता है ना. तर ऑप्शनमध्ये बघा कोणी 9वाला असेल तर 3 9वाले आले, बरोबर आहे. 3 आले. अशा वेळेस काय करायचं? ऑप्शन कोणते आहेत बघा, सांगा ऑप्शन कोणते आहेत? 19, दुसरा, तिसरा, चौथा. आता हा ऑप्शन तर कटला. राहिले हे 3 ऑप्शन. कसं करायचं सर? तर मग आपण त्या जवळपासच्या संख्येपर्यंत आपण जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो बघा. सपोज 10चा क्यूब किती आहे आपला? 10चा क्यूब 1000. 1000 आहे का? नाही. सपोज 30चा क्यूब किती आहे? 30चा क्यूब किती आहे? 1 2 3. 27,000 आहे का? नाही, त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे 20चा क्यूब किती आहे? 20चा क्यूब किती आहे? किती आहे? 20चा क्यूब आहे 8 1 2 3. म्हणजे 8,000 आणि 27,000च्या बीचमधली आपल्याला 9वाली संख्या पाहायची आहे. म्हणजे 20 आणि 30च्या मधातली 9वाली संख्या. तर कोणती राहील? 29. अरे 29 आहे, 39 नाही राहू शकत, कारण 4चा क्यूब 40चा क्यूब वगैरे बघाल तर किती येत आहे? 4 64 आणि 1 2 64,000 येत आहे, बरोबर आहे. तर कोणता येईल ऑप्शन? डायरेक्ट, कारण या दोघांच्याच बीचमध्ये आहे ना. तर 9वाली संख्या कोणती आहे? तर 29चा क्यूब आहे. त्यानंतर या प्रकारचे सोडवायचे आपल्याला प्रश्न है ना. तर सेपरेटली याचा क्यूब काढून घ्या तुम्ही. 8चा क्यूब आहे 512. 7चा क्यूब 343. 6चा क्यूब मायनस, इकडे 5चा क्यूब, 4चा क्यूब आणि 3चा क्यूब भागीला. याच्यातून किती बाहेर पडला? 2. याच्यातून किती बाहेर पडला? ओके, चलो समोर. यांची बेरीज किती झाली बघा? 500 आणि 300, 800 आणि 200, 1000 आणि बघा हे 2 याच्यामध्ये मिळवले तर 45 आणि 10 मिळवले तर 55. 55 आणि 10 65, 65 आणि 6 71. म्हणजे 1071 मायनस, इकडे याच्यातले 25 इकडे मिळवून टाका, 150 झाले. 2 राहिले होते तिकडे बाकी, याच्यातले 50 मिळवून टाका, 200 झाले. 14 राहिले, 14 आणि 2 16 आणि ते 100 200 अरे येत आहे 200 आणि हे किती येत आहे? हां, इकडे मायनस करून टाका. 11तून 6 गेले 5 आणि इकडे 6तून 1 गेला आणि इकडे 10तून मग भाग झाला 9. कसं पाहायचं? तर 5 ने 5 10 आणि 8 18. 18ले भाग जाते 9. तर याला पण जाईल 9 1 9 9 9 81. किती राहिले? 4 राहिले. 9 5 किती आला? 95. समजलं कसं सोडवायचे? अरे कळलं. देन तिसरा प्रश्न बघा. क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या है ना. काय म्हणते? क्रमागत सम आणि विषम मूळ संख्यांच्या घनांमध्ये. आता क्रमागत म्हटलेलं आहे आणि सम विषम मूळ म्हटलेलं आहे. तर सम एकच संख्या मूळ आहे, मूळ संख्यांपैकी एकच संख्या सम आहे. कोणती? 2. आणि क्रमागत म्हटलेलं आहे तर त्याच्या समोरची कोण? 3. यांच्या घनांमध्ये तर म्हणजे 2चा घन आणि 3चा घन यांच्या घनांमध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. तर पहिले यांच्या किती होत आहे बघा? 2चा क्यूब आणि 3चा क्यूब
दोन्ही मिळून किती होत आहेत? आता 35 मध्ये अजून किती मिळवू मी, म्हणजे मला अशी पूर्ण संख्येची म्हणजे x ची क्यूब संख्या मिळेल, म्हणजे क्यूब संख्या. आता याच्या समोरची 35च्या समोरची क्यूब वाली संख्या कोणती आहे सांगा? 3चा क्यूब पाहिला होता आपण 27, 4चा क्यूब किती आहे? त्याच्यानंतरची 64 ची येऊन राहिलेली आहे, बरोबर आहे. तर 35 मध्ये मला किती मिळवा लागल याच्यासाठी? तर याच्यासाठी काय करावं लागल मला? 64 मधून 35 मायनस करावं लागल. 14तून 5 गेले आणि 5तून 3 गेले, म्हणजे किती ऍड करावं लागल? म्हणजे इकडे काय येईल? 29. ठीक आहे. हॅलो, नेक्स्ट काय म्हणते? चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय म्हणते? 1 ते 6 मधील सममूळ संख्या. आता 1 ते 6 मधली सममूळ कोण आहे? 1 ते 6 मधील सममूळ कोण आहे? 2. आणि काय म्हणते? संख्येच्या घन, हिच्या घन म्हणते. ठीक आहे. तर हिच्या घन 2चा क्यूब किती झाला? 8. मग काय म्हणते? 6 ते 10 मधील मूळ संख्येच्या, 6 ते 10 मधील मूळ संख्या कोणती आहे? 6 ते 10 मधील मूळ संख्या आहे एकच. मूळ संख्या कोणती आहे? 7. आणि तिच्या पुन्हा काय म्हणते? घन. तिच्या घन किती येईल? 343 तून वजा केला म्हणते. म्हणजे 343 मधून काय वजा केला? 8 वजा केल्यास येणारी वजाबाकी किती? हा वजाबाकी विचारलं. काय विचारलं? ये नाही तुम्हाला वजाबाकी? सांगा बरं किती तिला? 300. देन 5वा प्रश्न. 5चा क्यूब, 3चा क्यूब यापासून मिळणाऱ्या संख्येला पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येनं भागल्यास काय 31 ही मूळ संख्या मिळेल? आता लक्ष द्या, थोडासा एक कन्सेप्ट इथे लक्ष द्या. सपोज 35 आहे, 35 ले 7 न भागलो तर काय मिळाला? आणि 5 न भागलो तर काय मिळाला? कळत आहे काय म्हणत? म्हणजे येणाऱ्या संख्येला किती न भागाल म्हणते ते 31 मिळेल. तर मी म्हणतो पहिली 31 न भागीन तर ते वाली संख्या मला मिळेल. सपोज मी इथं विचारलं असतं तुम्हाला 35 ला किती न भागाल तर भागाकारात 5 मिळेल. कसा आला? तर या 5 नच काय केलो? या 35 ला भाग दिलो तर उत्तर भेटला मला. हेच संख्या इथं मांडून टाकीन फटकीची से. अरे कळलं? हा चला बघा. 5चा क्यूब मायनस 4चा क्यूब प्लस 1चा क्यूब किती? थांबा, याचा क्यूब किती आहे? हा तेच म्हटलं. देन 5चा क्यूब किती झाला? 4चा क्यूब प्लस 1. मायनस प्लस मायनस होते पण पहिले हा करून टाका. 5 मधून 4 गेले, 12 मधून 6 गेले प्लस 1 म्हणजे किती? अरे 62. तर 62 ला काय म्हणते? 62 ला मिळणाऱ्या पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येनं भागल्यास 31 ही मूळ संख्या मिळेल. तर 31 भागाकारामध्ये पाहिजे म्हणते 62 ला भागल्यावर. तर ही संख्या पाहिजे मला. तर मी उलटा करतो त्याच्या. काय करतो? 62 ला 31 न भागतो तर काय भेटला? अरे भेटला हा, म्हणजे 2. म्हणजे उत्तरामध्ये मला काय पाहिजे? अरे उत्तरात काय पाहिजे? या उत्तरामध्ये मला काय पाहिजे? 2. इथं काय पाहिजे? आता हा 2 कसा येईल? ऑप्शन मध्ये बघा. ऑप्शन कसे आहेत? अंडर क्यूब रूट 8 या फिर क्यूब रूट ऑफ 8, क्यूब रूट ऑफ 27, क्यूब रूट ऑफ 64. बरोबर आहे. तर मग 2 उत्तर कोणाच्या येत आहे? पहिल्याच्या ऑप्शनच्या येत नाही. अंडर रूट 8 क्यूब रूट 8 म्हणजे या 2 ला मी लिहू शकतो ना, क्यूब रूट ऑफ 8 लिहू शकतो. कळलं? तर या प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. आता आपण बघू समोरची एक्सरसाइज. तर बघा आता आपण बघणार आहोत काय 8.3. ठीक आहे. स्वाध्याय क्रमांक 8.3. तर त्याच्यातला पहिला बघा. पहिला सोपाच आहे, सोडवू शकता. पहिला तुम्हाला सोडवायचा आहे. दुसरा 1 ते 9 या मधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्येच्या बेरजेच्या
वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो? बापा रे बापा. चला बघा, लक्ष द्या. काय म्हणते? 1 ते 9 या मधील, इकडे लक्ष द्या, या मधील. ए दादा लक्ष दे ना बे, पहिले शिकून ना तूच. एक ते 9 या मधील म्हणत आहे. या मधील म्हणजे त्याच्या बीच मधल्या. 1 ते 9 पर्यंतच्या म्हटलं नसतं तर आपल्याला 1 ला पण घ्यायला लागला असता आणि 9 ला पण घ्यायला लागला, पण तसं म्हटलं का? बारसकर लक्ष दे पहिले, सायंटिस्ट नको बनू. तर इथं गलती करतात बेटा बघा. 1 ते 9 या मधील, इथं म्हटलेलं आहे या मधील है ना, आणि 1 ते पर्यंत है ना, 1 ते 9 पर्यंत यामध्ये फरक आहे. यामध्ये काय आहे? फरक. इथं म्हटलेलं आहे तर आपण कोणत्या संख्या आल्या असत्या? आणि विषम संख्यामध्ये ना, हां विषम संख्यामध्ये तर कोण आल्या असत्या? 3, 5, 7 बरोबर, या मधील मध्ये. इथं काय आलं असतं? 1, 3, 5, 7. म्हणून म्हणतो पहिले लक्ष द्या, प्रश्न नीट वाचायचा आहे आणि त्यानंतरच सोडवायचा आहे. ठीक आहे? तुम्हाला वाचता येईल तर सोडवता येईल, वाचताच नाही येईल तुम्ही वाचाल भलताच, सोडवाल भलताच, कराल भलताच कार्यक्रम. यामध्ये फरक आहे दोघांमध्ये. ठीक आहे? इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? फ्रॉम 1 to 9. ठीक आहे? आणि याच्यामध्ये काय म्हणतात? बिटवीन 1 to 9. अरे कळलं? हां. तर आपल्याला कोणता पाहिजे? यामधील म्हणजे हा नाही पाहिजे. हा ब्लॉक बंद करून टाकू आपण. ठीक आहे? काय म्हणते? तर 1 ते 9 यामधील विषम संख्येच्या बेरजेच्या वर्गातून, ते यांची बेरीज करा अगोदर. 3 + 5 + 7 बेरीज किती झाली? 15. अरे झाली. यांचा वर्ग म्हणते, यांचा वर्ग. तर 15चा वर्ग किती झाला? 225. समसंख्यांच्या